छत्रपती शाहू महाराज राज्याभिषेक दिनही आहे, पण सातारकरांच्या दृष्टीनं हा तसा 12 जानेवारी म्हणजे सुवर्ण दिवस आपण म्हणू शकतो असा दिवस आहे. कारण आजच्याच दिवशी अजून एक निर्भजलाही ते सुचवू इच्छितो की आता पुढच्या वर्षीपासून तेही ॲडिशन यामध्ये आलं पाहिजे. आजच्याच दिवशी सातारकर छत्रपतींमधल्या अजून एक कर्तृत्ववान पुरुषाची जयंती आजच्या दिवशीच असते आणि त्यांचंही नाव शाहूच आहे. ते शाहू म्हणजे छत्रपती शाहू महाराज तिसरे. हे छत्रपती शाहू महाराज तिसरे म्हणजे कोण याच्याविषयी मी जे आता सांगणार आहे छत्रपती थोरले शाहू महाराजांविषयी त्याच्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये सांगेनच. पण त्यांचीही आज 186वी जयंती आहे. त्यांनाही आपण आता वंदन करणं हे आजही तितकंच आपलं कर्तव्य आहे. त्यांच्याविषयी थोडंसं सांगेनच. आता प्रतिवर्षी आपण ह्याच दिवशी शाहू महाराजांविषयी व्याख्यान आपण देत असतो आणि तोचपणा यामध्ये येत असतो. मग त्यामुळे शाहू महाराजांविषयी आज वेगळं काही सांगावं असा थोडासा मगाशी प्रश्न मला पडला होता. त्याविषयी मी प्रवासात असतानाच आमचे मित्र महेश देशपांडे यांच्याशी चर्चा करत होतो. तर त्यांनी सुचवलेला एक छानसा विषय असा आहे की आपण जे आता सातारा शहराला अभिमानाने आता इथे बसलेला प्रत्येकजण अगदी यंगस्टर असू दे किंवा वयस्कर व्यक्ती असू दे प्रत्येकजण अभिमानाने सांगत असतो की राजधानी सातारा किंवा अगदी आपल्या पोवई नाक्यावरती आता नव्यानं आपण जे चौक बनवलेला आहे तिथे राजधानी सातारा वगैरे लिहिलं आहे, सेल्फी पॉईंट बनवलेला आहे. पण त्याचा अर्थ काय हे कोणाला आजतागायत माहिती आहे का? तर 100पैकी 90% लोकांना तर माहीतच नाही आहे. फक्त अभिमानाने किंवा स्टेटस ठेवण्यापुरतं किंवा रील्स काढण्यापुरतं राजधानी सातारा आपण सहजरित्या म्हणत असतो. आता राजधानी रायगड, राजधानी राजगड, त्याच्यानंतर ही चौथी राजधानी आपण तेही सांगत असतो की आपण मराठ्यांची चौथी राजधानी. अरे पण चौथी राजधानी म्हणजे काय आणि ती इथे कशी याचा कधी विचार केला? शहर म्हणजे कशी हा कधी विचार केलाय का? तर याच्या पाठीमागं छत्रपती घराण्याचे किती कष्ट आहेत, किती शौर्य आहे आणि त्यांच्यासाठी घाम गायलेले, रक्त सांडलेले त्यांचे सगळे मावळे आहेत, सरदार आहेत, ह्यांचे किती कष्ट आहेत. आणि त्याला समर्पक एक साजेसं आपण काय म्हणू शकतो एक रिटर्न गिफ्ट शाहू महाराजांनी हे शहर वसवताना कसं दिलेलं आहे त्या सरदारांना. याचंही आता सहजरित्या आपण जेव्हा शहरामध्ये फिरत असतो एकमेकांना विचारत असतो कुठेच रे, आहे यादवगोपाळ पेठेत. त्याचं नाव काय तसं आहे केसरकर पेठेत, त्याचं नाव काय आहे तसं. तर हे म्हणजे काय की हे शहर वसवताना शाहू महाराजांनी आपल्या सरदारांना त्यांनी केलेल्या कर्तृत्वाचं, त्यांनी गाजवलेल्या शौर्याचं एक समर्पक रिटर्न गिफ्ट आहे. तर झालेलं असं की थोडीशी पार्श्वभूमी तत्पूर्वी आपण शाहू महाराजांची जाणून घेऊ. कारण शाहू महाराजांची शहराविषयीचे कष्ट लक्षात घ्यायचे असते तर त्यांचं पूर्वीचं थोडंसं एक समजून घेणं, पार्श्वभूमी समजून घेणं गरजेचं आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर रायगडावरती 1689 मध्ये सगळा राजपरिवार कैदेत पडला. अर्थात राजारामराजे येसुबाईंच्या दूरदृष्टीमधून राजारामराजे गडावरून निसटून जिंजीकडे गेले होते स्वराज्य वाचवण्यासाठी. कारण तो एक ठरवला भाग होता, तो आता इथे डिस्कस करत बसलो तर आपला पूर्ण वेळ इथेच जाईल. तर राजारामराजे निसटून जिंजीमध्ये गेले आणि महाराणी येसुबाई ह्या रायगडावरती छत्रपती शाहू महाराज, त्यांचं नाव शाहू हे नंतरच्या काळात पडलेलं पण ते मूळचं नाव त्यांचं शिवाजी आहे. म्हणजे आपल्या आजोबांच्या नावानं म्हणजे आपल्या वडिलांच्या नावानं संभाजी महाराजांनी त्यांचं नाव ठेवलेलं आहे. त्यावेळेस येसुबाई शिवरायांच्याच एक पत्नी होत्या सकवारबाई, त्याही त्या रायगडावरती अस्तित्वात होत्या, हयात होत्या. त्या स्वतः आणि शिवाजीराजे म्हणजेच आपले शाहू हे औरंगजेबाच्या कैदेमध्ये पडलेले. जवळपास अख्खं बालपण शाहूंनी हे कैदेमध्ये घालवलेलं आहे, व्यतीत केलेलं आहे. त्या दरम्यान महाराष्ट्रात येऊन जिंजीत राहून राजारामराजेंनी अप्रतिम पराक्रम करून अगदी आपल्या सरदारांना वीरश्री पुन्हा एकदा निर्माण करून फुटलेले सरदारही पुन्हा एकदा जुळवून घेऊन औरंगजेबाविरुद्धचा अफाट लढा दिला होता. तो त्यांच्या निधनानं 1700 साली शांत झाला. त्या दरम्यान महाराणी ताराबाईंनी किंवा 1698च्या दरम्यानच मुळात राजारामराजेंनी जिंजीवरून पुन्हा एकदा महाराष्ट्रात येऊन अजिंक्य दऱ्यावरती आपल्या राजधानी आणलेली, येथूनच कारभार सुरू केला होता. 1700 साली त्यांचं निधन झाल्यानंतर महाराणी ताराबाईंनी जवळपास 7 वर्ष येथून औरंगजेबाविरुद्ध प्रचंड मोठा लढा दिला होता. आता या दरम्यान 1707 साली औरंगजेबाचं झालं निधन आणि त्याच्या जे सगळी मुलं होती त्यांच्यामध्ये पुढचा बादशाह कोण होणार याच्यावरून वर्चस्ववाद निर्माण झाला. आणि त्या सगळ्या बंधूंमध्ये आता काही औरंगजेबाची काही मुलं महाराष्ट्रामध्ये होती, काही मुलं दिल्लीमध्ये होती.
दिल्लीमध्ये होता, त्याने तिकडे स्वतःला बादशाह म्हणून घोषित केलं होतं आणि इथे जो आझमशाह होता त्याला त्वरित दिल्लीला जाणं भाग होतं. पण आता जर आपण इथून जर आपण गेलो, महाराष्ट्रामधून गेलो, तर मराठी पुन्हा एकदा उचल खातील. मग हे जिंकलेला जो प्रदेश आहे तो पुन्हा एकदा जर मराठ्यांच्या ताब्यात गेला तर पुन्हा एकदा तो जिंकणं अवघड होईल. मग अशा वेळेस करायचं काय, असा एक विचार त्याच्या मनामध्ये सुरू असताना त्याला एक कल्पना सुचली की आपल्या कैदेमध्ये असलेला सगळा जो राजपरिवार आहे, म्हणजे येसूबाई असतील किंवा शाहू असतील, यांना यापैकी शाहू महाराजांना आपण सोडून देऊयात. येसूबाईंना वगैरे आपण कैदेतच ठेवूयात, शाहूराजेंना सोडून देऊयात. जेणेकरून काय होईल की राजधानीमध्ये म्हणजे साताऱ्यामध्ये असलेल्या ताराबाई आणि छत्रपती शाहू यांच्यामध्ये एक दुफळी निर्माण होईल. कारण मराठ्यांना एक शाप आहे दुफळीचा आणि तो पूर्वीपासूनच चालत आलेला आहे. तो त्याचा फायदा त्यानं तिथे उचलायचं ठरवलं आणि झालंही तसंच. शाहू महाराज जेव्हा सुटून यायला महाराष्ट्रामध्ये साताऱ्याच्या दिशेने यायला सुरुवात झाली, त्यावेळेस बरेचसे सरदार होते जे विखुरले होते महाराष्ट्रात. त्यातले बरेचसे सरदार हे शाहू महाराज म्हणजे छत्रपती संभाजीचे पुत्र असल्यामुळं आणि थेट वारसा त्यावेळेस प्रोटोकॉल होते की गादीवरती कोण बसणार, तर थोरला पुत्र बसणार. त्यानुसार ते थोरलेपणामुळं बरेचसे लोकांनी, त्याला कारणही अजून तसंच होतं की राजाराम राजे जेव्हा महाराष्ट्रामध्ये राहून जेव्हा लढा देत होते तेव्हा त्यांनी कधीही स्वतःचा राज्याभिषेक करून घेतलेला नाही आहे. कारण त्यांची बरीचशी पत्रही उपलब्ध आहेत ज्यामध्ये ते स्वतःला छत्रपती शाहू महाराजांना या गादीचा वारस मानतात आणि स्वतःला राज्याचा विश्वस्त म्हणजे ट्रस्टी आजच्या भाषेत आपण म्हणतो असं त्यांनी स्वतःला सांगितलेलं आहे. अगदी त्यांनी मरतेसमयी शाहूंना सोडवून आणण्याविषयी आपल्या सरदारांना सर्वांना आव्हान केलेलं होतं सिंहगडावरती असताना. त्यामुळे राजारामराजांनी कधीतरी राज्याभिषेक केला नव्हता. साताऱ्यामध्ये जेव्हा शाहू महाराज सुटून आले तेव्हा ताराबाईंचे पुत्र शिवाजी हे साताऱ्यामध्ये गादीवरती ताराबाईंनी बसवलेले होते. आता ताराबाईंचं लॉजिक असं होतं की संभाजी महाराजांच्या निधनानंतर गेलेलं जे राज्य आहे ते राजारामराजेंनी वाचवलेलं आहे आणि त्यांनी ते परत मिळवलेलं आहे. त्यामुळे त्याचा अधिकार हा त्यांच्या मुलाचा आहे. त्यामुळे त्यांचा एक स्वतःचा स्वतंत्र पक्ष निर्माण झाला आणि शाहू महाराजांना वारसा हक्कानं जो त्यांचा हक्क आहे तो मानणारा एक वेगळा वर्ग होता. तो शाहू महाराजांना त्यांना सामील होत गेला जसजसे ते शाहू महाराज साताऱ्याकडे येत होते. आता दिवसेंदिवस शाहू महाराजांचा पक्ष अत्यंत बळकट होत चालला होता. पुण्याच्या जवळच्या खेड मुक्कामी शाहू महाराज असताना ताराबाईंनी एक नियोजनबद्धरित्या एक प्लॅन केला होता की पंतप्रतिनिधी आणि साताऱ्यात त्यावेळेस धनाजी जाधवराव जे आपल्या मराठ्यांचे सेनापती होते त्यांच्या नेतृत्वात पुण्यामध्ये शाहूराजांवरती फौज पाठवली. फौज आमने सामने तयार होती. युद्ध कोणत्याही प्रसंगी छेडलं जाणार होतं. त्या दरम्यान आता शाहू महाराज जितके शूर होते तितके मुरब्बी राजकारणी देखील होते. त्याचा प्रत्यय तिथे येतो. अर्थात ही घटना नेहमी दुसऱ्याच व्यक्तीच्या नावे छापली जाते किंवा सांगितली जाते, पण ह्याच्या मागे खुद्द शाहू महाराजांचं गमक आहे. ते असं की शाहू महाराजांनी एक हेरलं होतं की मराठ्यांमध्ये जर आपण भांडत बसलो, युद्ध करत बसलो तर नुकसान आपलं मराठ्यांचंच आहे. त्यामुळे सुरुवातीला त्यांनी एक समेटाची बोलणी तिथे सुरू केली होती. त्या दरम्यान धनाजी जाधवांशी ती समेट सक्सेसफुल झाली, यशस्वी झाली आपण म्हणू शकतो. आणि धनाजी जाधव ऐन युद्धाच्या आदल्या रात्रीच फौजेसकट शाहू महाराजांना येऊन सामील झाले. अर्थात सेनापती अख्ख्या फौजेसकट समोरच्या पक्षाला सामील झाल्यामुळे पंतप्रतिनिधीची उरलेली फौज होती तीही पुन्हा एकदा साताऱ्याला निघून आली. ते युद्ध प्रसंग टळला आणि धनाजी जाधव त्यांना सामील झाल्यामुळे प्रचंड फौजेचं सामर्थ्य निर्माण शाहूराजांचं झाल्यामुळं शाहूराजे त्वरेनं साताऱ्यावरती चालून आले. साताऱ्यावरती त्यावेळेस ताराबाई साहेब अजिंक्यताऱ्यावरती होत्या. शाहूराजेंनी अजिंक्यताऱ्याला वेढा टाकला. ताराबाईंकडे त्यांनी समिटाची बोलणी सुरू केली, पण ताराबाईंनी काही तो अधिकार मांडला नाही, शाहूराजेंचा काही अधिकार मांडला नाही. आणि ताराबाईंनी शेख मीरा जो आपला वाईफच्या पसनीच्या इथला एक जागीरदार, नंतरच्या काळात जागीरदार निर्माण झाला, पण पूर्वीचा त्यावेळेचा तो अजिंक्यताऱ्याचा किल्लेदार होता. त्याच्या हवाली किल्ला करून ताराबाई या कोल्हापूरच्या दिशेने निघून गेल्या. शाहूराजांनी शेख मीराला लढा देऊन, अर्थात तोही युक्तीनंच केलेला आहे, तो आता फारसं सांगत नाही, पण तो किल्ला ताब्यात अजिंक्यतारा घेतला आणि ताराबाईंच्या मागे कोल्हापूरपर्यंत गेले. त्यानंतर ताराबाई तिथून निष्ठून सिंधुदुर्गावरती गेल्या. तिथपर्यंत शाहूराजांनी पाठला करून त्यानंतर शाहूराजे पुन्हा एकदा साताऱ्यात निघून आले. साताऱ्यात आल्यानंतर त्यांनी 12 जानेवारी आजच्याच दिवशी 12 जानेवारी 1708 रोजी अजिंक्यताऱ्यावरती एक विधिवत आपला राज्याभिषेक पार पडला आणि अखंड जे पसरलेलं साम्राज्य होतं, मराठ्यांचं राज्य होतं, जे औरंगजेबाच्या हल्ल्यात पूर्ण उद्ध्वस्त झालं होतं, ते राज्य पुन्हा एकदा ताब्यात घेतलं. आता भारतभर पसरलेल्या मराठा साम्राज्याचा सर्वात सुवर्ण दिवस जर कोणता म्हणायचा तर तो 12 जानेवारी 1708.
याचं कारण असं आहे की 1708 रोजी जेव्हा शाहूमांचा राज्याभिषेक झाला तेव्हा अगदी जेमतेम किल्ल्यांचं किंवा अगदी जेमतेम प्रदेशाचं राज्य असलेलं हे राज्य, मराठ्यांचं राज्य, शाहू महाराजांच्या अगदी पुढच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीत दिल्लीपर्यंत जाऊन पोचलेलं आहे. जे कधीही शक्य खुद्द शिवरायांना देखील झालं नव्हतं, जे कधी संभाजीराजेंना देखील झालं नव्हतं, जे राजारामराजेंना तर अर्थात शक्यच नव्हतं. जे शक्य नव्हते ते छत्रपती शाहू महाराजांनी जेमतेम 10 ते 12 वर्षातच करून दाखवलेलं आहे. साताऱ्यामध्ये राहून, अजिंक्यताऱ्यावरती राहून हे राज्य इतकं विस्तारलं गेलं, अगदी दिल्लीच्या पलीकडे, अगदी पंजाब प्रांतापर्यंत, अगदी काश्मीरच्या अलीकडच्या भागापर्यंतच ते राज्यात पोचलं होतं. त्या दरम्यान इतकं साम्राज्य विस्तार झाल्यानंतर म्हणजे अटक ते कटक आणि तंजावर ते पेशावर अशी जी आपली म्हण अस्तित्वात आहे ती त्या साम्राज्याबद्दलची आहे. तेव्हा अजिंक्यताऱ्यावरती शाहू महाराजांची राजधानी होती. आता एवढा प्रचंड पसरलेलं साम्राज्य आणि एवढा प्रचंड पसरलेला कारभार, याचा कारभार करताना अजिंक्यतारा, आता आपण सर्वजण अजिंक्यताऱ्यावरती गेलेलो आहे. अगदी जेमतेम छोटासा किल्ला आहे. त्या किल्ल्यावरती शाहू महाराजांच्या ह्या पुढच्या 10 ते 12 वर्षातच ज्या नोंदी आढळतात, जवळपास 300 पेक्षा जास्त इमारतींची नोंद आहे. आता अर्थात आपल्याला एखाद दुसरीच इमारत दिसते, पण 300 पेक्षा जास्त इमारती असलेला हा छोटेखानी किल्ला कारभारासाठी अत्यंत कमी पडू लागला. त्यामुळे शाहू महाराजांच्या अगदी दूरदृष्टीतून एक कल्पना सुचली. शाहू महाराजांनी त्यावेळेस निर्णय घेतला की आता राज्यकारभार वाढलाय, अर्थात तो पुढे वाढणार आहे. अशा वेळेस राजधानी कमतरता आपल्याला पडत आहे, अजिंक्यताऱ्यावरती कारभारासाठी, कामकाजासाठी कमतरता पडत आहे. अशा वेळेस त्यांनी एक निर्णय घेतला की धाडसी निर्णय त्यावेळेसही म्हणू शकतो, कारण आपला मराठ्यांचा इतिहास हा गडकिल्ल्यांचा इतिहास आहे, गडकिल्ल्यांच्या साथीनं आपण लढलेला इतिहास आहे. अशावेळी आणि छत्रपती शिवरायांच्या काळातही मैदानी युद्ध आपण फारसे ऐकले नाहीत, म्हणजे झाली असतील तरी अगदी ती जेमतेमच झालेली आहेत. मराठे कधी मैदानी युद्धात फारसे लढायचे नाही. अगदी गनिमी कावा किंवा सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्येच हे युद्ध केले जायचे. ह्याचं कारण काय तर आपला इतिहास हा गडकिल्ल्यांचा, दरीखोऱ्यांचा. पण त्यावेळेस शाहू महाराजांनी एक धाडसी निर्णय घेतला की पहिल्यांदाच मराठ्यांची राजधानी ही किल्ल्यावरून उतरून आपण शहरामध्ये स्थापन करायचं. आता शहराची स्थापना त्यावेळेस करायची होती का तर नाही, सुरुवातीचा जो काळ होता, आता अर्थात आम्हीही सुरुवातीला तेच सांगायचो की डायरेक्ट शहराची स्थापना झाली वगैरे, पण आता मध्यंतरीच्या काळात अजून नव्याने काही गोष्टी हाताशी आल्या. तेव्हा छत्रपती शाहू महाराजांच्या कल्पनात आलेली, डोक्यात आलेली जी कल्पना आहे ती म्हणजे किल्ले माची वसवायची. याचा अर्थ काय की आता आपण ज्या भागात आहोत त्याला माचीपेठ सगळा भाग म्हणतो, म्हणजे गुरुवारपेठ वगैरे हे नावं जरी असली तरी हा पूर्वीचा माचीपेठेचा भाग आहे. माचीपेठ म्हणजे काय तर किल्ल्याच्या अर्ध्या भागात वसवलेली एक पेठ. पेठ म्हणजे काय तर काय आत्ताच्या भाषेत आपण जशी घराच्या घरं वसवतो त्याला पेठ म्हणतो तसं नाही आहे. जिथे वस्ती करतो त्याला पेठ म्हणायची पद्धत आहे. तर अजिंक्यताऱ्याच्या बरोबर मध्यावरती शाहू महाराजांनी एक निर्णय घेतला की आपण एक आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या काही ठराविक लोकांसाठी एक वाडे बांधायचे. तर छत्रपती शाहू महाराजांनी आपले बांधकाम खात्याचे जे प्रमुख होते नथुराम गवंडी, त्यांना चौधरीपणाची सनद दिली होती. त्यांना एक तातडीने एक आदेश दिला होता 1720 साली की तातडीने एक वाडा बांधावा. तर तो पहिला जो वाडा बांधला तो याच्याच पाठीमागे एक कुपर कंपनी आपल्याला जी दिसते तिथे एक रंगमहाल नावाचा राजवाडा होता, जिथे छत्रपती शाहू महाराज किंवा इतर सगळा राजपुरवठा तिथे राहायचा. तो पहिल्यांदा बांधलेला, तातडीने बांधलेला तो वाडा आहे. त्याच्यानंतर आत्ता आपण जिथे आहोत हा तख्ताचा वाडाही त्या दरम्यानच बांधला गेला, 1720 साली बांधला गेला. याची व्याप्ती जर पाहाल ना, आता आपण बागेची ही बाग म्हणतो याला, पण याची व्याप्ती अत्यंत अर्धी झालेली आहे. त्या काळात हा जवळपास 8.5 एकरात पसरलेला राजवाडा होता. एवढं प्रचंड इथे बांधकामं होती. इथे शाहू महाराजांचं सुवर्ण तख्त होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की रायगडावरती जे सुवर्ण तख्ताचा आपण उल्लेख वाचतो, ऐकतो, शिवरायांचं 32 मन वजनाचं, 32 मन सोन्याचं नव्हे तर 32 मन वजनाचं सुवर्ण तख्त होतं. सेम तख्त छत्रपती शाहू महाराज, मी सेम ह्यासाठी म्हणतोय की राज्याभिषेकाच्या वेळेस शाहू महाराजांनी जे तख्त बनवलं होतं ते त्याच व्यक्तीकडून त्याच घराण्याकडून बनवलं गेलं होतं ज्यांच्याकडून खुद्द शिवरायांनी तख्त बनवून घेतलं होतं. म्हणजे त्याची तशी पत्रही उपलब्ध आहेत. आणि हे तख्ताची जागा म्हणजे आत्ता जी आपण विहीर ह्या बागेमध्ये बघतो त्याच्या अत्यंत पुढच्या भागातच ती तख्ताची जागा होती. येथे तख्त होतं, त्यामुळे याला तख्ताचा वाडा म्हणायचे, तख्त राजवाडा म्हणायचे. याच्या पाठीमागे तो कुपर जिथे कंपनी आहे तो रंगमहाल. रंगमहाल म्हणजे लोकांच्या रंग उधळण्याची जागा किंवा असं काय एक नजरेत एक बसलेला प्रवाद असतो. पण रंगमहाल म्हणजे राणीवशाची जागा, जिथे राजपरिवाराचा किंवा कुटुंब कबिलातला राणीवसा किंवा स्त्रिया राहतात, त्याला रंगमहाल म्हणायची पूर्वीची पद्धत आहे. त्या रंगमहालात राहिलेली व्यक्ती कोण कोण आहेत ते पाहिलं तर आपल्या साताऱ्यातल्या लोकांनाच दुर्दैवानं माहीत नाही किंवा येतं जातं, पण त्या वास्तूमध्ये ज्या राहिलेल्या व्यक्ती आहेत
त्यात सगळ्यात प्रामुख्यानं जर पहिलं नाव घ्यायचं म्हटलं तर खुद्द येसूबाई. कारण येसूबाई जेव्हा दिल्लीवरून सुटून आल्या आणि शेवटचा आपला काळ जो व्यतीत केलेला आहे तो त्या वास्तूमध्ये केलेला आहे. एवढी ती महत्त्वाची आणि पवित्र वास्तू आहे. अगदी आपला शेवटचा श्वासही त्यांनी त्या वास्तूमध्ये, अख्ख्या स्वराज्याचा जो लढा त्यांनी दिला, संभाजी महाराजांना जी साथ दिली, आता बऱ्याचशा तरुणाईला तर ते छावा पिक्चरमधनंच कळलेलं असेल, पुस्तकं लांबची गोष्ट आहे, पण जेमतेम जो कळाला आहे ती एवढी व्यक्ती महान आहे. त्या व्यक्तीनं शेवटचा श्वास आपल्याच या राजधानी शहरात घेतलेला आहे आणि आपल्या अगदी जिथे आत्ता आपण बसलो त्याच्या पाठीमागच्या भागातच घेतलेला आहे. त्याच्यानंतरचं दुसरं नाव कुठलं घ्यायचं तर महाराणी ताराबाई. त्यांचंही वास्तव्य तिथेच होतं. एवढा मोठी लेगसी लाभलेली ही वास्तू आहे. ही वास्तू असेल, ह्याच्या पाठीमागे असेल. दुसरी एक महत्त्वाची वास्तू होती ती आत्ता याच्याच पाठीमागे जे राधिका हॉटेल आहे तिथे, आता तुम्ही येता जाता कधी पाहाल तर तुम्हाला काही कमानी पण दिसतील जुन्या काळातल्या माझ्या जागे जी. तर तिथे छत्रपती शाहू महाराजांचे जे मानसपुत्र होते फतेसिंह महाराज, जे अक्कलकोटचे नंतर पुढचे राजे झाले, त्यांचा तो राजवाडा होता. आणि तेथेच जेव्हा येसूबाई हयातीत होत्या त्याच दरम्यान ताराबाई त्या राजवाड्यामध्ये राहिल्याच्या नोंदी आहेत. कारण खुद्द ताराबाई या स्वतः जेव्हा किल्ल्यावरती जरी राहायला आल्या असल्या, वारण्याच्या तहानंतर जे काही वाटाघाटी झाल्या त्यानंतर ताराबाई या साताऱ्यातच राहिलेल्या आहेत शेवटच्या काळामध्ये. त्यांनी श्वासही याच राजवाड्याच्या रंगमहालात घेतलेला आहे पाठीमागच्या बाजूला. तर त्या राजवाड्यामध्ये राहायच्या, त्याच्या त्या नोंदी आढळतात. आता हे झाले इथले 3 वाडे. पण या माचीपेठेमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी पहिले जे बांधले ते जवळपास 8 राजवाडे बांधलेले आहेत. म्हणजे इथून केसरकर बंगला, आता केसरकर बंगला किंवा वाडा त्यावेळेस कुठला म्हणायचा तर आत्ताची जी आपली नगरपालिका आहे ती केसरकरांची जागा होती, म्हणून त्या भागेला केसरकर पेठ म्हणतात. आता हे केसरकर म्हणजे कोण तर छत्रपती संभाजी महाराजांचे जे अत्यंत विश्वासू सरदार होते ज्योताजी केसरकर, त्यांचा राजवाडा छत्रपती शाहू महाराजांनी तेथे बांधला होता आणि त्यांच्याच नावे ती पेठ तिथे वसवली होती. तिथून ते समर्थ मंदिरपर्यंतचा जो परिसर आहे या रस्त्याच्या लागूनच तो सगळा पेठ म्हणजे तो हुजुरांची खाजगी, म्हणजे काय तर त्यांचे खाजगी राजवाडे ह्या भागातमध्ये होते. आता इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला माचीपेठेचा जो काळा दगड आपण म्हणतो तिथे एक वास्तूचे अवशेष, तिथून ते अगदी आदळत वाड्यापर्यंत. आदळत वाडा हे नंतरचं नाव आहे, तोही खाजगी वाडा शाहूनेच बांधलेला आहे आणि ती शहरात असलेली शाहूंची आठवण असलेली एक शेवटची आठवण ती आहे, जी आजही शहरामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी जेव्हा शहर स्थापन केले 1720 सालापासून ते आत्ता 2026 सालापर्यंत आजही तग धरून तशीच उभी आहे. म्हणजे आत्ता काल परवा बांधलेल्या इमारती आपल्या 10-15 वर्षात तडे जाऊन पडून जातात किंवा पाडाव्या लागतात, पण इतकी वर्ष उलटून सुद्धा ती वास्तू आजही दिमाखात उभी आहे. आता ही पेठ वसवल्यानंतर शाहू महाराजांनी सुरुवातीचा प्लॅन जो होता तो एवढाच होता, पण त्याच्यानंतर शाहू महाराजांना एक कल्पना सुचली की व्याप्ती वाढलेलीच आहे, लोकांचा ओढाही शहराकडे म्हणजे आपल्या राजधानीकडे वाढलेला आहे, दिवसेंदिवस वाढलेला आहे. मग येथे नवीन पेठा वसवण्याची, शहर नव्हे, अर्थात पुन्हा एकदा सांगतो की इथे परत नव्याने पेठा वसवायची सुरुवातीची कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये आली. मग त्यालाच अनुसरून त्यांनी पहिल्यांदा ज्या पेठा वसवलेल्या आहेत, पहिले जे केसरकर वसवलीच, पण त्याच्यानंतर ज्या वसवलेल्या पेठा आहेत ह्या वारांच्या नावे वसवलेल्या पेठा आहेत. त्याचं झालं असं की अशी काही पद्धत नव्हती किंवा याच्यापूर्वी कुठेही नाही. आता तुम्ही पुण्यामध्ये पाहता किंवा इतर शहरांमध्ये पटा वारांच्या नावे हे करण्याची पद्धत आहे, पण पहिल्यांदा जी प्रथा सुरू झालेली आहे ती साताऱ्यामध्येच झालेली आहे या गोष्टींची. याचं कारण काय तर भारतामध्ये सगळ्यात जास्त नियोजित शहरात आपण अनेक बघतो, उदयपूर असेल, जयपूर असेल किंवा इतर अनेक शहरं असतील. अगदी अलीकडच्या काळात बिल्डर लोक येऊ जसे लवासा वसवलेली आहे, पण भारतातली पहिली प्लॅन सिटी कुठली म्हटली तर ती सातारा शहर आहे. कारण छत्रपती शाहूंनी ही पेठ वसवल्यानंतरचा जो प्लॅन बनवलेला आहे त्या प्लॅनचे जे कागद उपलब्ध झाले त्या प्लॅनमध्ये शाहू महाराजांचं एक वाक्य आहे. अर्थात त्यांनी ते आपले बांधकाम खात्याचे प्रमुख आहेत नथुराम गवंडी, त्यांना ते उद्देशून लिहिलेलं आहे. त्यांनी एक विचारणा त्यांना केलेली आहे की इथे जर आपण वस्ती करू शकलो या भागामध्ये, या भागातला लागून खाली उतारावरती, तर इथे पाण्याचे प्रवाह कुठे सापडतात का हे पाहायला सांगितलं. ते कशासाठी, ते इथे मानवी वस्ती करण्यासाठी आपल्याला योग्य जागा आहे का याचीही पाहणी करावी, असे त्या पत्रामधले ते उल्लेख आहेत. त्याच्यानंतर खुद्द शाहू महाराज नथुराम ते गवंडी आहेत त्यांच्यासोबत फिरल्याचे पण उल्लेख आहेत. स्वतः त्यांनी या जागेची पाहणी करून स्वतःच्या नियोजनाची किंवा स्वतःच्या देखरेखीखाली हे शहर वसवायला सुरुवात केली. त्यात पहिली प्रामुख्याने पेठ वसवली म्हणजे आत्ता आपण ज्या भागात आहेत ती गुरुवार पेठ. हे काय असं सिक्वेन्स वाईज गेलेलं नाही की सोमवार पहिली मंगळवार दुसरी असं काही झालेलं नाही. पहिली वसवली ती गुरुवार, त्याच्यानंतर त्याला लागून जी वसवली गेली ती शनिवार पेठ. ह्या भागामध्येच पहिल्यांदा वस्ती करण्यात आली होती आणि त्यावेळेस जेव्हा जे वाडे बांधायचे होते किंवा बांधकाम करायचे होते, अर्थात यासाठी लागणारे पाणी आहेच,
पण त्याच्यासोबत लागणारी दुसरी गोष्ट कुठली आहे तर दगड. कारण पूर्वीच्या काळात तर दगडाशिवाय बांधकामं होत नव्हती. मग त्यावेळेस दगडाची खाण निर्माण करावी लागणार होती जवळपासच. मग यासाठी त्यांनी शनिवार पेठेतच एक खाण सुरू केली. ती खाण म्हणजे खाणकाम सुरू असताना अचानक तिथे पाणी लागलं. अर्थात तो पाण्याचा झरा इतका प्रचंड होता की वेगानं पाणी वाढायला लागल्यामुळे मग त्यांनी तिथे तळं खोदण्याची शाहू महाराजांनी आज्ञा केली. आणि त्याच्यानंतर जे अस्तित्वात आले त्याचं नाव म्हणजे फुटका तलाव. कारण ती खाण आपण तयार करत असताना अचानक पाणी लागल्यामुळे तळं फुटल्यामुळे त्याचं नाव तसं पडलेलं आहे आणि त्याला फुटका तलाव म्हणायची पद्धत पडलेली आहे. साताऱ्यामध्ये जी बांधकामं झाली त्याची खाण म्हणजे काय तर ते फुटका तलाव आहे. अर्थात आता शहरामध्ये येणाऱ्या लोकांची संख्याच इतकी असल्यामुळे की ती जागा इतकी व्यापली गेली प्रचंड वेगाने की शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत गेली. अर्थात हा प्रवास शहर वसवण्याचा प्रवास काय 1-2 वर्षाचा नाही आहे. सुरुवात 1720 साली जरी झालेली असली तरी ही कंटिन्युअसली वाढत गेली आहे. तुम्ही शहर जेव्हा पाहता किंवा शहराच्या घेऱ्यात जेव्हा फिरता, जुन्या शहराच्या उपनगरं नव्हे, जुनं शहर जेव्हा फिरता तेव्हा तुम्हाला बरीचशी मारुतीची मंदिरं शहरामध्ये जुनी पुरातन फार पाहायला मिळतील. ही म्हणजे काय तर जसजसं शहर वाढत गेलं, वेशीवरती आपल्याकडे प्रथा होती की वेशीवरती एक मारुती स्थापन करायचा, की काही वाईट गोष्टी आज शहरामध्ये किंवा आपल्या गावात शिरू नयेत वेशीवरती, त्यासाठी ती मारुतीरायाची स्थापना करायची पद्धत होती. त्यामुळे जसजसे मारुती बदलत गेले तसतशी तुम्हाला वेश बदलत शहराची दिसेल. अगदी व्यंकटपुरा पेठ किंवा अगदी महादारी तलावापर्यंत जी व्याप्ती वाढलेली आहे ती शाहू काळातच वाढलेली आहे. आता शाहू महाराजांनी ही रचना करताना कशी केलेली आहे तर नुसती लोकवस्तीचे नियोजन केलं नाही आहे. शहर स्थापन आता रायगडाची पण जेव्हा शिवरायांनी बांधणी केली तेव्हा नागरी वस्ती एका बाजूला आहे, मंत्र्यांचा राहण्याची व्यवस्था एका बाजूला आहे, सैन्याची छावणी एका बाजूला आहे आणि राजघराण्याची जागा एका बाजूला आहे. अगदी त्याच पद्धती किंवा त्याच धर्तीवरती या शहराची स्थापना झालेली आहे. किल्ल्याच्या मधोमध राजघराण्याची वस्तू किंवा बालेकिल्ला आपण म्हणू शकतो, त्याच्या उतरंडीवरती इतर नागरी वस्ती आणि त्याच्या पलीकडच्या अगदी शेवटच्या घेऱ्यामध्ये. आता त्या शाहू काळातला घेरा कुठला तर आत्ताचं जे आपलं जेल आहे तिथून जो प्रांत येतो अगदी हजेरीमाळ आपण जिथपर्यंत म्हणतो, हजेरीमाळाचा अर्थ काय ते याच्यातच तुम्हाला समजेल. तिथून ते हजेरीमाळापर्यंत हा राखीव सैन्याचा भाग असायचा आणि साताऱ्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांची 40,000ची फौज ही रोज तैनात असायची आणि त्याला हुजुरातीची फौज म्हटलं जायचं. एवढी ताकद या शाहू महाराजांची होती. ती फक्त छत्रपती शाहूंच्या या राजधानीच्या रक्षणासाठी 40,000ची फौज तैनात असायची. त्याच्यामुळे त्या भागाला आता ते हजेरीमाळ का तर सैन्याची तिथं रोजची हजेरी घेतली जायची म्हणून त्याला हजेरीचा माळ म्हणायची पद्धत पडलेली. अशा ह्या भागांची नावं का पडलीत. आता गेंडामाळाचा आपण जे उल्लेख केलेला आहे. आता शाहू महाराजांनी मी मगाशी जसं सांगितलं की शहर वसवताना काही फक्त नागरी व्यवस्थेची व्यवस्था किंवा त्या पद्धतीनं बघितलं नाही. कारण अर्थात राजधानी स्थापन झाल्यानंतर देशोदेशीचे वकील शहरामध्ये यायची सुरुवात झाली होती. कारण भारतभर प्रचंड पसरलेलं साम्राज्य झालं होतं. त्यामुळे देशोदेशीचे किंवा इतर राजवाड्यांचे वकील साताऱ्यामध्ये यायला सुरुवात झाली. आता शहराकडे येण्याचे एंट्री पॉईंट कुठले आहेत त्यावेळेसचे तर आत्ताचा जो बुधवार नाका आपण ज्या भागातून येतो, आकाशवाणीकडून येताना जो बुधवार नाका लागतो तो भाग आणि दुसरा आपला पोवईचा माळ म्हणजे पोवई नाका हा भाग, हे 2 प्रमुख मार्ग शहरामध्ये यायचे आहेत. मग इथे येणाऱ्या लोकांसाठी पण वेगवेगळे भाग केलेले आहेत. आता बुधवार नाक्याकडून येणारी जी लोक आहेत ती खासे लोकांसाठीची रस्ता आहे. म्हणजे काही सरसकट सगळ्यांनाच एका मार्गाने यायची त्यावेळेस पद्धत नव्हती. तो जो मार्ग होता तो खासे म्हणजे कोण तर राजे राजवाडे किंवा इतर कोणी अशी खाशी व्यक्ती येणार असेल किंवा त्यांचे वकील येणार असतील तर त्या वकिलांना येण्यासाठी तो रस्ता होता. आणि त्या रस्त्यावरती शाहू महाराजांनी काय केलं होतं तर त्या काळात कोणी कल्पना करणार नाही अशा गोष्टी तिथे केल्या होत्या. आणि अर्थात तुम्ही आता विचारही करू शकणार की आपल्या इथे अशा गोष्टी होत्या. त्या मार्गावरती येताना जर आपण इकडे तोंड करून येणार असो अजिंक्यताऱ्याकडे तर आपल्या डाव्या हाताला करंजे पेठ दिसते आपलं, म्हणजे करंजे भाग आहे सगळा. त्या भागामध्ये छत्रपती शाहू महाराजांचा आमराईचा राजवाडा होता. जवळपास तिथे 5 ते 6 हजार आंब्याची झाडं लावली होती शाहू महाराजांनी. त्याच्या मधोमध एक राजवाडा स्थापन केला होता. आणि त्या रस्त्याच्या उजव्या बाजूला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती की छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळात प्राणी संग्रहालय स्वतःचं खाजगी बांधलेलं होतं. आता तुम्ही गेंड्याचा माळा ऐकता, ही त्या प्राणी संग्रहालयाचं शेवटचं टोक आहे. त्याची सुरुवात त्या प्राणी संग्रहालयाची त्या रस्त्यावरती पासून होती, म्हणजे बुधवार नाक्यापासून होती. अर्थात त्या संग्रहालयामध्ये प्राणी कुठले कुठले होते तर अगदी वाघापासून ते गेंड्यापर्यंत अशा सगळ्या प्रकारचे तिथं प्राणी पाहिले होते. ह्याचे नकाशे उपलब्ध आहेत, याचं सगळं उपलब्ध आहे. पण ह्याच्या महत्त्वाच्या नोंदी काय आहेत तर एक फ्रेंच मिशनरी म्हणजे फ्रेंचचा राजा त्याचा एक वकील
छत्रपती शाहू महाराजांना भेटण्यासाठी म्हणून आला होता, पण त्याचं दुर्दैव असं आहे की तो शाहू महाराजांच्या अंत्यकाळाच्या दरम्यान साताऱ्यामध्ये आला होता आणि त्याची काही शाहू महाराजांची भेट झाली नाही. तो छत्रपती शाहू महाराजांचं 1749ला निधन झालं आणि त्या साताऱ्यामध्ये पोहोचला 1750ला, म्हणजे डिसेंबरला शाहू महाराज वारले आणि जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान तो इथे साताऱ्यामध्ये पोहोचला होता. त्यावेळेसच्या त्याच्या नोंदी उपलब्ध आहेत आपल्या शहराविषयीच्या. त्यामध्ये या संग्रहालयाची प्राणी संग्रहालयाची नोंद त्याने केलेली आहे आणि त्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं वाक्य असं आहे की आता अर्थात तो आता फ्रेंच राजाचा वकील आहे, म्हणजे तो देशोदेशी फिरत होता, तर त्यात त्यानं वाक्य असं वापरलेलं आहे की सातारच्या राजाची राजधानी ही जगातल्या राजधान्यांमध्ये सर्वश्रेष्ठ राजधानी. एवढंच सातारा हा शाहू महाराजांनी वसवल्यानंतर सुशोभित केला होता, नुसता वसवला नाही किंवा त्याला अस्ताव्यस्त काही नागरी वस्तीचं स्वरूप दिलेलं नाही आहे, ते नियोजनबद्ध वसवलेलं आहे. इथे वसवले आता पुण्यातले बहुतांश मोठे मोठे जे व्यापारी आहेत, तुम्ही आता दागदागिने विकणारे पण पाहता, हे सगळे मूळचे साताऱ्याचे. अगदी आता चितळे बंधू पण आपण म्हणतो तर तेही साताऱ्याचे, पुन्हा गाडगिळ पण म्हणतो तर तेही साताऱ्याचे. हे छत्रपती शाहू महाराजांच्या काळात सगळे साताऱ्यामध्येच व्यापारी होते. ते शाहू महाराजांच्या निधनानंतर सगळे पुण्यामध्ये गेलेत, कारण त्यानंतरचं सत्ता केंद्र हल्लं त्यावरती आता आपण फारसं चर्चा नको करायला, पण ते सत्तांतर साताऱ्यातून हल्ला पुण्यात गेलं, त्यामुळे हे सगळे व्यापारी पुण्यात गेले, पुण्याची भरभराट झाली. त्यानंतर सातारा आपला अधोगतीकडे गेलेला आहे. त्याचाच परिपाक म्हणजे हा राजवाडा देखील अस्तित्वात नाही आहे. त्यामागे भरपूर कारण आहेत, त्याविषयी आता फारशी चर्चा नको करायला. पण शाहू महाराजांचंच कर्तृत्व इतकं मोठं आहे की ज्या शिवाजी महाराजांना औरंगजेबानं नेहमी अपमानित केलं, ज्यांच्या वडिलांची हत्या औरंगजेबाने अत्यंत निगृहीत केली, त्याच तख्ताला फोडून छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या वडिलांच्या हत्येचा बदलाही घेतला. ती वास्तू म्हणजे हीच वास्तू आहे. काही स्वतः शाहू महाराज लढाई गेल्या, कारण त्यांचं सामर्थ्यच एवढं वाढलेलं होतं की इथे बसूनच ते अगदी दिल्लीतलं काय अगदी त्याच्या पलीकडच्या प्रांतातलाही राजा हलवू शकत होते. इतकं त्यांच्या खुद्द शाहू महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात दिल्लीतले 4 बादशाह बदललेले आहेत. ही काही सामान्य गोष्ट नाही आहे. म्हणजे शाहू महाराज साताऱ्याच्या बाहेर पडत नव्हते असे काही बरेचसे अफवा सांगितले जातात. त्याला ही कारणं पण तशी आहेत, कारण त्यांना गरजच नव्हती. शिवरायांच्या काळात राज्य जेमतेम होतं किंवा प्रदेश जिंकायचा तो भाग होता. शाहूंच्या काळात तर तसं नव्हतं ना. शाहूंचं सामर्थ्य, सरदारांचं सामर्थ्यच त्यांच्याकडे एवढं होतं की त्यांना खुद्द लढाईला जाणं गरजेचं नाही. शिवरायांच्या काळातही नसायचं, कारण राजा जर सुखरूप असेल तर राज्य, जसं आपण बाजीप्रभूंचं वाक्य ऐकतो ना की लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. याचं कारण काय असतं की राजा वाचला तर राज्य वाचतं. जसं संभाजी महाराजांच्या हत्येनंतर राज्याचा जो विध्वंस झाला होता, अर्थात तो राजारामराजे थोपवून धरला, कारण ते हयात होते म्हणून थोपवून धरू शकले. पण राजा नसेल तर राज्याची काय अवस्था होती हे असं असतं. त्यामुळे या राजधानीचं महत्त्व शाहू महाराजांच्या काळापर्यंत सर्वात जास्त होतं. नंतरच्या काळात फक्त जसं आत्ता आहे तसंच नावापुरतं राहिलेलं आहे. एवढं महत्त्वाचं शहर आपण आता कुठेतरी विसरत चाललो आहे, किंवा या अपार्टमेंटच्या जंगलामध्ये आपण आता विसरत चाललो आहे. तो कुठेतरी इतिहास जपणं गरजेचं आहे. अर्थात तो आता ह्या अशा छोटे मोठे कार्यक्रम आयोजित करूनच तो आपण पुढे नेण्याचं गरजेचं आहे. हे प्रयत्न आपण आता सतत करत राहूयात. जेवढे उपस्थित आता बरेचसे त्यातले बहुतेक आता झोपायला आलेत, त्यामुळे त्यामुळे आता इथेच थोडंसं पूर्णविराम देऊयात. पुढच्या वर्षी अजून जोमाने आपण नव्याने कार्यक्रम आयोजित करूच. आपण सर्वांनी मला ऐकलत. अर्थात आता शाहू महाराज तिसऱ्यांचं एक थोडक्यात सांगतो तुम्हाला, कारण त्यांची आज जयंती आहे आणि ते थोडंसं ऐकणं गरजेचं आहे. अगदी थोडंसं सांगतो, झोप नाही घालवत तुमची. विषय असा आहे की शाहू महाराजांनंतर थोडा मधला काळ आता सांगणं गरजेचं आहे. शाहू महाराजांच्या निधनानंतर पेशव्यांनी जे काही कपटानं साताऱ्यातून राज्य हलवलं, पुण्यामध्ये कपटानंच हलवलेलं आहे हे मी ठामपणे सांगू शकतो, कारण तसे पुरावे उपलब्ध आहेत. त्यानंतर छत्रपतींना त्यांनी अगदी अजिंक्यताऱ्यावरती नजर कैदेत ठेवलेलं आहे. म्हणजे त्यांची वाईट अवस्था इतकी केली गेली होती की आत्ता आपण ज्या वास्तूमध्ये बसलोय या वास्तूमध्ये किल्ल्यावरून उतरून यायलाही त्यांना परवानगी नसायची. आणि छत्रपतींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी खुद्द पेशव्यांचे एक सेपरेट, मी किल्ला किंवा शहराच्या बंदोबस्ताची सांगतच नाही आहे, खुद्द छत्रपतींवर नजर ठेवण्यासाठी एक सेपरेट 4000ची फौज अजिंक्यताऱ्यावरती नेहमी तैनात असायची. कारण छत्रपती वाड्याच्या बाहेर पडू नये, किल्ल्यावरच्या. ह्याचा परिपाक असा आहे की छत्रपती शाहू महाराजांचे जे दत्तक पुत्र ते रामराजे, त्यांनी थोडेफार प्रयत्न केले होते राज्य ऐकण्यासाठी, पण ते काही कारणास्तव होऊ शकलं नाही. त्यांच्या निधनानंतर धाकटे शाहू महाराज साताऱ्यावरती गादीवरती आले होते. आता ते गादीवरती आल्यानंतर पेशव्यांनी सगळी कडक बंधनं, म्हणजे अर्थात रामराजेंच्या काळामध्ये
जेमतेम 56 लाखांचा मुलूक तरी छत्रपतींकडे होता. धाकट्या शाहूंच्या काळात तोही काढून घेऊन छत्रपतींना फक्त अजिंक्यतारा किल्ल्यापुरतं मर्यादित ठेवण्यात आलं आणि त्यांच्यावरती अनेक बंधनं जे आत्ता मी सांगितलं, किल्ल्याबाहेर पडायचं नाही किंवा काही सगळी बंधनं लादलेली आहेत. ह्याच्यानंतर ह्याच दरम्यान एका व्यक्तीचा जन्म झाला ज्यांना आपण येता जाता पाहतो राजवाड्याच्या चौकामध्ये, तेवढ्या पुरतंच पाहतो. ते म्हणजे छत्रपती थोरले प्रतापसिंह. आता तुम्ही विचार करा, ती शाळा त्याच्यामागे त्यांच्याच नावे आहे, त्यांचा पुतळा तिथे. इतर कुठल्या छत्रपतींचं तुम्हाला, अगदी शाहूंचा पण नाही आहे शहरामध्ये, पण त्या व्यक्तीचा आहे. हे काय आहे? कारण त्यांनी शहरामध्ये नंतरच्या काळात तेवढं कार्यही केलेलं आहे. अर्थात ते स्त्री शिक्षण असेल किंवा इतर गोष्टी असतील त्यावरती आता नाही फारशा चर्चा करत, पण त्या प्रतापसिंह महाराजांचं ते वास्तव्यानंतर शहराच्या त्यांनी जे पेशवाई घालवून त्यांनी जे पुन्हा राज्यात ताब्यात घेतलं, त्याच्यानंतर सुधारणा केली. ती सुधारणा ती आत्ता आपण पाहतोय, जी प्रतापसिंह महाराजांच्या काळात झालेली आहे. त्यांच्यानंतर प्रतापसिंह महाराजांच्या आणि ब्रिटिशांचे बरेचसे खटके उडत चालले होते, कारण ब्रिटिशही प्रतापसिंह महाराजांच्या राज्यकारभारात बरेचसे ढवळाढवळ करायला सुरुवात झाली होती. त्यांच्यावर बंधनं लादायला प्रयत्न करत होते आणि प्रतापसिंह महाराज फार स्वाभिमानी होते. त्यांनी काही ती बंधनं स्वतःवरती लावून घ्यायला ते कधीच तयार नव्हते. त्यांनी ती झुगारून लावलीत आणि द्वेषाने सांगितलं होतं की मी शिवरायांचा वारसदार आहे, मी लढून मरेन, पण कुठल्याही कागदावरती सही करणार नाही. आणि तो कागद काय होता तर अधिकार सोडायचा तो कागद होता. त्यांनी किती केलं, ते राज्य सोडलं, कारभार सोडला, पण त्यांनी तो अभिमानाने स्वाभिमानाने सोडला. आणि त्यावेळेस प्रतापसिंह महाराजांना मध्यरात्री ब्रिटिशांनी कैद केलं. ही तुम्हाला गोष्ट सांगतोय 1839 सालची डिसेंबर महिन्यातली. ऐन थंडीच्या काळात मध्यरात्री प्रतापसिंह महाराजांना ब्रिटिशांनी कैद करून वाड्याच्या बाहेर काढलं आणि वाराणसीला हलवलेलं आहे. वाराणसीला जाताना वाटेमध्ये प्रतापसिंह महाराजांचे जे सेनापती होते, तसे त्यांचे ते चुलत बंधूही लागतात, ते बळवंतराव सेनापती यांच्या पत्नी या गर्भवती होत्या. आणि खानदेश आत्ताचा जो भाग आहे, त्या खानदेशाच्या जवळ एक सांगवी नावाचं गाव आहे. त्या गावाच्या जवळपास प्रवासात, वाराणसीच्या दिशेने प्रवासात असताना त्यांना प्रसूत वेदना सुरू झाल्या. प्रवास सुरू असल्यामुळे प्रतापसिंह महाराजांनी त्यावेळेसचा तो त्यांच्यासोबत असलेल्या सगळ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना सांगितलं की अशी घटना घडते. ते काही ब्रिटिश थांबायला तयार नव्हते. मग प्रतापसिंह महाराजांनी स्वतःच एक लीड घेऊन आपला लवाजमा तिथे थांबवला. अर्थात तिथे जवळपास कुठलंच गाव नसल्यामुळे आणि सगळा जंगलाचा प्रदेश असल्यामुळे तिथेच ज्या बायका होत्या त्यांनीच त्यांची प्रसूती त्या भागामध्ये त्यांची केली आणि एक तिथं पुत्ररत्नाचा जन्म झाला. आता तो जंगलाचा भाग असल्यामुळे तिथे काही त्यांना फारशा सुविधा तर मिळाल्या नाही आहेत, पण तो मुलगा सुखरूप जन्म झाला. आणि त्याच दरम्यान दुर्दैव असं घडलं की त्या मुलाचा जो वडील होता किंवा छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे जे सेनापती होते, त्यांचं पालखीतच निधन झालेलं आहे प्रवासात. म्हणजे घटना अशी घडली की इकडे मुलाचा जन्म आणि तिकडे वडिलाचा मृत्यू झाला. आता ही घटना प्रतापसिंह महाराजांना अत्यंत वेदनादायी होती. म्हणून प्रतापसिंह महाराजांनी काय केलं, आता प्रतापसिंह महाराजांना एक पुत्रसंतान नव्हतं, मुली होत्या पण मुलगा नव्हता. मग त्यांनी आपल्याच वंशातला असल्यामुळे प्रतापसिंह महाराजांनी त्याला तिथेच दत्तक घेतलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आपल्याच कुलातील दुसरा मुलगा दत्तक घ्या, यांना आम्हाला दत्तक द्या. मग त्या पद्धतीनं वाराणसीत पोचल्यानंतर प्रतापसिंह महाराजांनी त्यांना दत्तक घेतलं. त्यांचा रितसर नामकरणही तिथे केलं गेलं आणि आपल्याच वडिलांचं नाव त्यांना दिलं गेलं आणि त्यांना शाहू महाराज नाव दिलं. अर्थात पुढे ते जंगली महाराज म्हणून प्रसिद्ध पावले, कारण त्यांचा जन्म हा जंगलात झाला, त्यामुळे त्यांचं नाव हे जंगली महाराजही पडलेलं आहे. आता यांची जयंती आजच्या दिवशी आपण साजरं करणं का गरजेचं आहे? आम्ही पुण्यात आज त्यांची समाधी आहे, आम्ही तिथेच आज वृषालीराजे छत्रपती वृषालीराजे यांच्या नेतृत्वात ती करूनही आलो जयंती. पण ही जयंती करणं का गरजेचं आहे? कारण प्रतापसिंह महाराज हे तर हयात मरेपर्यंत नंतर वाराणसीमध्येच राहिले. त्यांच्या निधनानंतर त्यांचा जो परिवार होता, शाहू महाराज असतील, त्यांच्या पत्नी असतील, ह्या वाराणसीमध्येच होत्या. त्यांच्या प्रतापसिंह महाराजांच्या निधनानंतर रंगो बापूजी जे इंग्लंडमध्ये लढा देत होते, ते पुन्हा एकदा साताऱ्यात आले. हे साताऱ्यात आल्यानंतर त्यांनी एक प्रयत्न सुरू केले की वाराणसीमध्ये अटकेत किंवा तिथे नजरकैदेत असलेला जो राजपुरोहित आहे तो पुन्हा एकदा सुटून साताऱ्यामध्ये यावं, म्हणून त्यांनी खटपट सुरू केली. त्यांच्या खटपटीला यश आलं आणि 1854 साली सगळा जो वाराणसीमध्ये असलेला राजपरिवार आहे तो पुन्हा एकदा साताऱ्यामध्ये आला. त्यामध्ये येणाऱ्या व्यक्तींमध्ये कोण होतं तर छत्रपती शाहू म्हणजे प्रतापसिंह महाराजांचे पुत्र, त्यांची आई राजसबाई, हे दोघे जण होते आणि प्रतापसिंह महाराजांची एक कन्या होती गोजराबाई, त्या आल्या. साताऱ्यामध्ये आल्यानंतर रंगोबापूजींच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना सुचली होती की आता हे ब्रिटिशांचं राज्य उलथवून टाकलंच पाहिजे, कारण आपल्या धन्याचा जीव यांच्या पायात स्वतःच्या घरापासून दूर झालेला आहे, मृत्यू झालेला आहे.
त्याचा काहीतरी एक समर्पक श्रद्धांजली काहीतरी दिली पाहिजे म्हणून रंगो बापूजीने इथे येऊन एक प्लॅन ठरवला होता. तो असा की ब्रिटिशांविरुद्ध उठाव करायचा. आणि तो उठाव भयंकर प्रसिद्ध आहे. आपण सगळ्यांनी शाळेतही अभ्यासलेला आहे, सगळ्यांनी केला आहे. पण तो उठाव अशा पद्धतीने आपल्यासमोर आजपर्यंत आलेला आहे की ब्रिटिशांविरुद्ध भारत स्वतंत्र करायसाठी झालेला उठाव म्हणजे 1857चा उठाव. पण तुम्हाला सांगू इच्छितो की ही सगळ्यात आपल्याला शिकवली गेलेली खोटी गोष्ट आहे. याचं कारण असं आहे की तो जो उठावाचं नियोजन रंगो बापूजींनी केलं होतं, त्याचे निकालाचे कागदपत्र उपलब्ध आहेत किंवा त्या रंगो बापूजींचे पत्रव्यवहार उपलब्ध आहेत. त्यामधली एकाही ठिकाणी कुठेही असं भारत किंवा हिंदुस्थान स्वतंत्र करायचं आहे म्हणून उठाव करूयात असं कुठेही वाक्य नाही आहे. पण प्रामुख्याने त्यांनी काय सांगितलेलं आहे, त्यांनी असं ठरवलं होतं की साताऱ्यामध्ये येऊन ब्रिटिशांविरुद्ध आता उठाव करायचं म्हणजे काय करायचं आहे, तर साताऱ्यामध्ये कुठे कुठे छावण्या आहेत, प्रमुख छावण्या जिथे एक घाव दोन तुकडे करता येईल अशा प्रमुख छावण्या हेरल्या. त्यामध्ये पहिला आहे म्हणजे जेल, दुसरा आहे यवतेश्वर आत्ता जिथे आहे तिथे सगळ्यात प्रमुख छावणी ब्रिटिशांची होती. महत्त्वाची छावणी तिथे होती का, तर मराठ्यांच्या राजधानीपासून किंवा आपल्या लोकांपासून दूर त्यांनी एक छावणी वसवली की उद्या काही घडलं जरी तर एक राजधानी त्यांची सुखरूप असावी, छावणी सुखरूप असावी म्हणून तिथे हे केली होती. आणि तिसरं होतं म्हणजे महाबळेश्वर, आत्ता जिथे महाबळेश्वर आहे. मग रंगो बापूजींनी जो नियोजन केलं होतं की ह्या तिन्ही ठिकाणी एकावेळी हल्ले करायचे आणि ब्रिटिश जेमतेमच होते, त्यांना सामील असलेली लोक आपलीच होती, पण ब्रिटिश अधिकारी जेमतेम होते आणि युरोपियन लोकांचीच कत्तल करायची असं ते नियोजन होतं. पण हा उठाव कशासाठी आणि कुणासाठी करायचा आहे, तर त्याचं एक छान वाक्य आहे रंगो बापूजींचं की छत्रपतींचं गेलेलं राज्य हे आपल्याला पुन्हा मिळवायचं आहे आणि त्यासाठी उठाव करणं गरजेचं आहे. मग साताऱ्यामध्ये जे प्रतापसिंह महाराजांचे पुत्र अर्थात थोरलेपणा, त्यावेळेस प्रतापसिंह म्हणजे धाकटे बंधू अप्पासाहेब महाराज गादीवरती होते, त्यांचे पुत्र नंतर गादीवरती होते. पण थोरलेपणा शाहूंकडे असल्यामुळे रंगो बापूजी निर्णय घेतला की त्या उठावाचं नेतृत्व कोणी करावं, तर ते या शाहूंनी करावं. आणि उठाव सक्सेसफुल झाल्यानंतर गादीवरती शाहूंना बसून पुन्हा एकदा छत्रपतींचं राज्य आणायचं म्हणून हा झालेला उठाव होता. अर्थात तो फसला, पण उठाव होण्याची कारणं कोणासाठी आहेत आणि कशासाठी आहेत, तर ती या शाहूंसाठी होती. आता यात तुम्ही म्हणा की शाहूंचं कर्तृत्व काय, तर याचं नियोजनच मुळात शाहूंनी केलेलं आहे. तुम्ही मला काय त्यांचं वय वर्ष काय होतं, तर त्यावेळेस 18 वर्षाची होते, म्हणजे ऐन वयात पण आलेले होते आणि त्यावेळेस कारभारात येण्याची ती वयही होती. त्यामुळे त्यांनी ह्या कारभारामध्ये त्यांनी स्वतः सुरुवातही केली होती, सम्मिलित व्हायला ह्या गोष्टीमध्ये सुरुवात झाली होती. ह्याचा दुसरा परिपाक असा झाला की जेव्हा उठाव फसला आणि जेव्हा चौकशी झाली, रंगोबापूजी अर्थात त्यावेळेस पसार झाले, पण राजपरिवार हा राजवाड्यातच सापडला. आणि पुन्हा एकदा ते पावसाळ्याचीच रात्र असल्यामुळे ब्रिटिशांनी पुन्हा एकदा दोन्ही राजवाड्यांना मध्यरात्रीच वेढा टाकला. आणि त्यावेळेस ब्रिटिशांनी एक ठरवलंच होतं की राजवाडे उद्ध्वस्त करायचे. त्यामुळे येतानाच त्यांनी तोफान सकट फौजा आणलेल्या होत्या आणि चारी बाजूला अर्थात आत्ताचा राजवाडा आपल्याला गजबजलेला सगळ्या वाड्या वस्त्यांचा दिसतो, पण त्यावेळेस सुटसुटीत सगळं होतं. सगळ्या त्या दोन्ही राजवाड्यांना, कारण दोन राजवाडे यासाठी की प्रतापसिंह महाराजांचा राजवाडा जो आहे ज्याला आपण शाळा म्हणतो तिथे प्रतापसिंह महाराजांचा परिवार राहत होता आणि त्याच्या शेजारी असलेला कोर्टाचा जो वाडा आपण म्हणतो तो अप्पासाहेबांनी बांधलेला होता, तिथे अप्पासाहेबांचा सगळा परिवार राहत होता. एका वेळेस दोन्ही राजपरिवाराला कैदेत करण्यात आलं. त्यावेळेस अप्पासाहेबांचा जो राजपरिवार होता त्यामध्ये कोण होतं, तर सगुणाबाई साहेब होत्या आणि व्यंकोजी राजे तिथे राहत होते. त्यावेळेस तिथून फक्त काय केलं गेलं की अप्पासाहेब हे ब्रिटिशांशी थोडीशी सांभाळून राहत असल्यामुळे त्यांच्या परिवाराविषयी असं काही फारसं काही ॲक्शन्स घेतली गेली नाही. त्यातल्यात फक्त व्यंकोजी राजांना अटक करून नगरचा जो किल्ला आहे तिथे हलवलं. पण प्रतापसिंह महाराजांचा जो राजपरिवार आहे तो ह्या उठावाचा प्रमुख असल्यामुळे त्यांचा सगळा राजपरिवार कैद केला. तो पहिल्यांदा मुंबई येथे जो बुचर बेट आहे त्या बुचर बेटावरती हलवला आणि तिथूनही उचलून नंतर थेट कराचीला पाठवला आहे. आणि जवळपास 11 ते 12 वर्ष शाहू महाराजांनी त्यांच्या पत्नीने ह्या उठावाची शिक्षा म्हणून कराचीमध्ये काढलेली आहे. तिथून सुटून आल्यानंतर 1892 साली त्यांची सुटका झाली. 57 ते अटक झाली आणि 92ला त्यांची सुटका झाली. 92ला कराचीवरून सुटून ते पुण्यामध्ये आले. पुण्यामध्ये भवानीपेठ जिथे आहे तिथेच त्यांचा राजवाडा होता. आपल्या सातारकर छत्रपतीचा तिथे राजवाडा होता. त्या राजवाड्यामध्येच ते आता मधल्या काळात पुण्यात सगळं राज्य हल्लं होतं, म्हणजे पेशवे काळ असेल त्यानंतर ब्रिटिश काळ असेल, या दरम्यान सातारकर छत्रपतीतला राजवाडा ओस पडत गेल्यामुळे तिथं अतिक्रमणाचा आजही तिथे अतिक्रमण जास्त प्रमाणात झाली. पण थोडाफार तो वाडा भाग शिल्लक होता. मग त्याच्यामध्ये काही खोल्या शिल्लक होत्या म्हणून त्याची नोंद आपल्याला त्यांचा राहायचा पत्ता वगैरे रेकॉर्डला सापडतो. तो खोली क्रमांक वगैरे असा येतो.
पण ते खोली क्रमांक जेव्हा आम्ही शोधला तेव्हा तो राजवाड्याचा भाग निघाला आणि आजही तो भाग बऱ्यापैकी त्याचा भाग शिल्लक आहे. तिथे ते राहत होते. तिथेच राहत असताना त्यांचा बराच काळ त्यांनी तिथे व्यतीत केला आणि आपला शेवटच्या काळात त्यांनी ब्रह्मो समाज जो राजाराम मोहन राव यांनी स्थापन केला जो धर्म आहे त्यामध्ये त्यांनी दीक्षा घेतली होती आणि तिथेच त्यांचं शेवटचं निधन झालं. त्यामुळे आजही भवानी पेठेतल्या त्या राजवाड्याच्या मागच्या भागात त्यांची समाधी म्हणजे परस भाग आपण जो म्हणतो मागचा भाग म्हणतो त्या भागामध्ये त्यांची समाधी बांधली होती. आजही ती भवानी पेठेमध्ये सुस्थितीत आहे. वाडा जरी गेला असला तरी ती समाधी सुस्थितीत आहे. त्या वाड्याची भग्नावस्था इतकी झाली की अतिक्रमण आत्ताच्या दिवशी इतकी वाढत गेली होती की आत्ता आम्ही जेव्हा 2 वर्षापूर्वी पृथ्वीराजाच्या नेतृत्वात तिथे समाधीचा जीर्णोद्धार करायचं आम्ही ठरवलं. पहिल्यांदा जेव्हा गेलो त्यावेळी त्या समाधीवरती रेलिंग टाकून त्याच्यावरनं जिने काढून वरच्या मजल्यावरती लोकांनी घरं बांधलेली होती. कळस अगदी तुटत आला होता. आत्ता 2-3 वर्ष लढा देऊन आपण थोडंफार अतिक्रमण मोकळी करून समाधीत आत्ता सुरुवात केली जतन करायला. त्याचा शुभारंभ आजच्याच दिवशी पुण्यामध्ये झालेला आहे. हाही दुग्ध शर्करा योग आपण म्हणू शकतो. त्याचा शुभारंभ आपण करून तिथनं खऱ्या अर्थानं थोरल्या शाहूंना जिजाऊंना आणि ह्या शाहूंनाही आपण खऱ्या अर्थानं मानवंदना दिलेली आहे. त्यामुळे इथून पुढं एवढीच विनंती राहील की या तिसऱ्या शाहूंचाही या कार्यक्रमात सहभाग आपण करून घेतला पाहिजे अभिवादनाच्या कार्यक्रमात आणि सातारकरांनी त्यांना अभिवादन केलं पाहिजे. एवढंच बोलतो. फार बोललोय, कंटाळला असाल, जेवायची वेळ झालेली आहे. त्यामुळे इथंच थांबतो. सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. मी म्हणतो मी बोलतो त्यांनी नाही आभार मानतो. तो कार्यकर्ता हो काय करायचं